नाशिकमध्ये वाढत्या मोटारसायकल चोरीच्या पार्श्वभूमीवर मुंबई नाका पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अट्टल चोराला अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या एकूण 4 मोटारसायकल किंमत सुमारे 1,40,000 जप्त करण्यात आल्या आहेत. 30 नोव्हेंबर 2025 रोजी रविराज शिरसाट यांच्या काळ्या रंगाच्या पल्सर 220 मोटारसायकल चोरीचा तपास सुरू असताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून चोरीच्या मोटारसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार फाळके रोड परिसरात सापळा रचून तौफिक हसन शाह वय 18 राहणारा भारतनगर याला नंबर नसलेल्या मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून इतर 3 चोरीच्या दुचाकींचीही उकल झाली. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या केले. पोलिसांनी नागरिकांना मोटारसायकल चोरीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पल्सर मोटरसायकल चोरी गेली होती. त्याचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाचे PSI समद बेग आणि पोलीस अंमलदार गणेश बोरनारे आणि आकाश सोनवणे यांना माहिती मिळाली की हा मोटरसायकल चोरी करणारा चोरटा आपल्या परिसरात येणार आहे. त्यांनी सापळा लावून त्याला पकडले असता त्याच्या ताब्यात जी मोटरसायकल मिळाली त्या मोटरसायकल बाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे. तसंच त्याला पुन्हा त्याने आणखी कुठे चोऱ्या केल्या याबाबत विचारपूस करता त्याच्याकडून आणखी 3 मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत. त्यामध्ये एक मोटरसायकल बाबत आडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आपल्या नाशिक शहरात. दुसरे 2 मोटरसायकलचे डिटेल्स अद्याप मिळाले नाही आणि ते कुठून चोरले त्याबाबत तो अजून सांगत नाही. तर त्याला आम्ही आज माननीय न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत. आणखी चोरीचे गुन्हे त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढचं अपडेट आम्ही आणखी पोलीस कस्टडीच्या तपासानंतर आपल्याला देऊ. तर पुढचा आरोपी आहे त्याचं नाव आहे तौफिक हसन शाह. हा आपल्या आक्सा मस्जिद समोर राहतो भारतनगरला. तर ते चोरीची त्याला यापूर्वी सवयीचा आहे तो. आणि त्याने आणखी त्याला साथीदार आहेत का याबाबत पण तपास करायचा आहे. आणि आणखी काही केलं नाही त्यांनी. या गाड्या त्याच्याजवळच आहेत आणि त्याचे आणखी साथीदार आहेत का हे आपल्याला शोध घेणं चालू आहे.